नमस्कार. व्यंकटेशा सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामच्या आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा सेशनचा विषय आहे सेल्फ डेव्हलपमेंट फ्रॉम रामायण. रामायण असा कोणताही भारतीय व्यक्ती नाही आहे ज्याला रामायण माहीत नाही आहे. मग तो महाराष्ट्रीयन असू दे, तो बिहारी असू दे, तो गुजराती असू दे किंवा तो कर्नाटकचा असू दे, प्रत्येक भारतीय व्यक्तीला रामायण हे माहीत आहे. आपण बघितले कोरोनाच्या काळामध्ये रामानंद सागर यांच्या रामायण सिरियलमुळं जी आधी देखील खूप लोकप्रिय मालिका होती त्याचं परत पुनर्प्रक्षेपण आपल्याला पाहायची संधी मिळाली. रामायणची प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला जीवनामध्ये काही ना काहीतरी मार्गदर्शन करते. आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये त्याचा खूप आपल्याला फायदा होऊ शकतो. आजच्या सेशनमध्ये याच विषयावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. रामायणामधली मुख्य व्यक्तिरेखा जी आहे ते प्रभू श्री रामचंद्र. रामचंद्राचं संपूर्ण जीवन जे आहे ते एक आदर्शवत जीवन आहे. प्रत्येक भारतीय व्यक्ती रामाला आपला आदर्श मानतो. हा आदर्श का म्हणतो? कारण की त्यांच्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं, त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये पाहिलं, त्यांचं पूर्ण जीवनकाळ जर पाहिला तर हा त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये घेतलेले निर्णय जे आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत, आदर्शवत आहेत. रामाचं बालपण गुरु वशिष्ठांच्या गुरुकुळामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलं. गुरुकुल पद्धत त्या काही प्रचलित होती. प्रभू रामचंद्र हे तर राजकुमार होते. खरं पाहिलं तर त्यांना त्यांच्या राज्यामध्ये गुरूंना बोलवून शिक्षण घेता आलं असतं, पण प्रचलित पद्धतीनं त्यांनी गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं. मोठ्या विनम्रतेनं ते शिक्षण घेत होते. त्यांचे जर आपण बघितलं तर त्यांची प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांची जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची त्यांची पद्धत ही त्याच्यामध्ये आपल्याला विनम्रता दिसते. आणि एक राजकुमार असताना देखील गुरुकुलामध्ये जे काही त्यांच्यावर जबाबदारी सोपलेली असायची ते चांगल्या पद्धतीनं निभावण्याचा त्यांचा कयास असायचा, प्रयत्न असायचा. कुठेही मी एक राजकुमार आहे आणि मला एक विशिष्ट प्रकारचं ट्रीटमेंट मिळायला पाहिजे असं त्यामध्ये कुठलाही भाग नव्हता. गुरुकडून शिक्षण घेणं, गुरूंचा मान राखणं, गुरुमातेंचा मान राखणं, या गोष्टीला प्राधान्य होतं. या कडून आपण खूप गोष्टी शिकू शकतो. मुख्यत्वे विद्यार्थी दशेमध्ये जे आज आहेत तर आपल्या गुरुप्रती किती आदर व्यक्त केला पाहिजे, किती विनम्र राहायला पाहिजे शिक्षण घेताना, हे रामाच्या बाल वयामधून आपल्याला पाहायला मिळू शकतं. शिक्षण घेऊन अयोध्यामध्ये परतल्यानंतर काही काळ गेल्यानंतर विश्वामित्र जेव्हा अयोध्यामध्ये येतात आणि दशरथ राजांना सांगतात की हे राजा, काही राक्षस लोक माझ्या यज्ञामध्ये विघ्न आणतायत, मला त्रास देत आहेत, तर तू माझ्या मदतीसाठी तुझा पुत्र म्हणजे तुझा राम जो आहे त्याला पाठव. ह्याच्यामध्ये दशरथ राजा खरं तर एखादा आपलं सैन्य पाठवू शकले असते, पण त्यांनी तसं न करता विश्वामित्र एक ऋषी मुनींनी आज्ञा दिल्यानंतर ते पाळणं हे त्यांचं कर्तव्य आहे समजून आपल्या
पुत्राला, आपल्या मुलाला त्यांनी ह्या कामासाठी पाठवलं. त्यांचं वय देखील तेव्हा फारसं नव्हतं. एक 15-16 वर्षाचे श्रीराम त्या काळात असतील. पण एक सामाजिक जबाबदारी घेऊन ते विश्वामित्रासोबत गेले आणि राक्षसांवर मात करून विश्वामित्र ऋषींवर जे काही त्या काळात संकट होतं ते संकट त्यांनी दूर केलं. या गोष्टीमधून सामाजिक जबाबदारी घेण्याचं भान प्रभू श्रीरामचंद्राकडून आपल्याला शिकायला मिळतं. यानंतर आपण बघतो की प्रभू श्रीरामचंद्र हे दशरथ राजाचे ज्येष्ठ पुत्र असल्यामुळं त्यांच्याकडं राज्यकारभार उत्तराधिकारी, दशरथ राजाच्या नंतर उत्तराधिकारी सोपवण्याचा जेव्हा विषय निघतो तेव्हा पूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती आनंदून जाते. पूर्ण त्यांचे कुटुंबीय देखील जे लक्ष्मण असेल, माता कौशल्य असेल, हे देखील खूप उत्साहात असतात हा सोहळा पाहण्यासाठी की प्रभू श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे. पण आपल्याला ती कथामध्ये माहिती आहे की मंथरा कैकेयीचे कान भरते आणि प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाला जावं लागतं. हा त्यांच्या जीवनकाळामधला सर्वात महत्त्वाचा भाग. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना कैकेयी सांगते की दशरथ राजाची अशी इच्छा आहे की भरतानं राज्य कारभार सांभाळावा आणि तू 14 वर्षासाठी वनवासाला जाऊ. तर एक दिवसापूर्वी आपला राज्याभिषेक होणार आहे, आपण ह्या अयोध्येचे राजा होणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगितलं जाते की नाही तुला वनवासाला जायचं आहे. आजच्या काळामध्ये जर असं घडलं असतं तर एखाद्या व्यक्ती कितीतरी दुःखात गेला असता, निराशेमध्ये गेला असता किंवा त्यानं उद्वेग केला असता, बंड केलं असतं. पण वडिलांनं दिलेल्या वचनामुळं आणि वडिलाचा शब्द आपल्याला पाळायचा आहे या एका गोष्टीमुळं कुठल्याही प्रकारचं निराशा व्यक्त न करता, कुठल्याही प्रकारचं बंड न करता हसत मुखानं श्रीरामांनी वनवासाला जायचा निर्णय घेतला. आपल्याला ह्या गोष्टीपासून शिकायला मिळतं की जीवनामध्ये तुमच्या एका वेळेस तुम्हाला एखाद्या आनंदामध्ये असाल, क्षणार्धामध्ये तुम्हाला काहीतरी दुःखाला सामोरं जावं लागतं, एखाद्या विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागतं. तर तेवढ्याच स्टेबल स्थिर मनानं तुम्ही त्या प्रसंगाला सामोरं जायला पाहिजे. हे ह्या वनवासाच्या प्रसंगानुसार राज्याभिषेक आणि वनवास ह्याच्यामधला काळ जो आहे तो फक्त एक काही तासांपुरता आहे. हे गोष्टी आपल्याला ही गोष्ट ही सेल्फ डेव्हलपमेंटची बाब आपल्याला ह्या मधून शिकायला मिळते. वनवासाचा काळ जो आहे तो रामांचा 14 वर्ष म्हणजे जे आहे ते फार काही लहान काळ नाही आहे. आणि एक राजपुत्र ज्याने सगळे सुखाचा काळ भोगलेला आहे, ज्यांच्या हाताखाली नोकर चाकर आहेत, महाल आहे, सगळ्या सुखवस्तू हात जोडून समोर आहेत, हे एका क्षणार्धामध्ये सगळं सोडून वनवासाला जायचं हा मोठा निर्णय फक्त वडिलांनी एक दिल्या वचनामुळं आणि ते वचन पाळायचं आपल्याला निश्चय असल्यामुळं राम
वनवासाला जायला निघतात. ह्याच्यामध्ये देखील आपण पाहतो की असं कुठेही त्यांना वनवासामध्ये अयोध्येपासून किती मदत मिळालेली आहे, त्यांच्यासोबत सैन्य पाठवलेलं आहे, काही सुखवस्तूंच्या वस्तू पाठवलेल्या आहेत, असं कुठं देखील आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही. म्हणजे एकवचनी राम जो म्हणतो आपण, श्री रामचंद्रांना आपण आदर्श का मानतो? आपण बाकीचे आदर्श कुठल्या व्यक्तीला मानतो की त्यांनी त्या त्या वेळेस काय निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये, आणि ते किती आदर्शवत आहेत, किती एकमेव आहेत, किती पक्के आहेत, अशाच व्यक्तींना आपण आपल्या जीवनामध्ये आदर्श मानतो. तर रामाचा 14 वर्षाचा वनवासाचा काळ जो आहे तो फार कठीण काळ आहे. वनवास म्हणजे आपण बघतो की आता आपण कुठेतरी पिकनिकला जातो एखाद्या फॉरेस्टमध्ये आणि तिथं 4-5 दिवस राहतो, तसं तो प्रसंग नाही आहे. कठीण प्रसंग, कठीण समस्या, हिंस्र पशूंचा सामना, राक्षसांचा सामना, कुठल्याही सुख सुविधा सोबत नसताना आपल्या पत्नीसोबत, आपल्या भावासोबत 14 वर्ष वनात राहणे ही सोपी गोष्ट नाही आहे. पण इथं देखील तुम्ही जर आपण बघितलं की रामानं कुठं देखील त्याच्यामध्ये त्यांच्या एकाही प्रसंगामध्ये त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा निराशा नव्हती की मला माझ्याच नशिबामध्ये असं कसं काय, माझी काय ह्याच्यामध्ये चूक आहे, वचन तर मी दिलेलं नव्हतं. आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये जर असे काही प्रसंग आले तर आपण ब्लेम गेम करायला सुरुवात करतो की ह्याच्यामुळं असं झालं, ह्याच्यामुळं तसं झालं, माझ्याच नशिबामध्ये असं का. आपण निराशेच्या गर्तेत जातो. पण आपण जर पूर्ण वनवासाचा काळ जर रामाचा बघितला तर रामाच्या वनवासाच्या काळामध्ये देखील त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. कुठल्या प्रकारचा ते निराशेच्या गर्तेमध्ये आपण सापडलेत असं आपल्याला कुठंही भासत नाही, कुठेही जाणवत नाही. तर हा एक मोठा सेल्फ डेव्हलपमेंटचा भाग जो आहे या प्रसंगामधून आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच्यामधून शिकायचं आहे काय की एखाद्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये जीवनाची काळ जो असणार आहे तो काही एकदम तुम्हाला प्रत्येक काळामध्ये सुखच मिळेल, आनंदच मिळेल असं नाही. जीवनाचा ग्राफ हा वर खाली असतो. तर वर असताना तेवढ्याच स्थिर बुद्धीनं जीवनाला सामोरं जायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या यामध्ये काय असा ते दुःखद प्रसंग येतात, निराशेचा काळ येतो, काही बिकट प्रसंग येतात, त्याला देखील स्थिर बुद्धीनं तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. वनवासाच्या काळामध्येच आपल्या प्रिय पत्नीचं म्हणजे सीता मातेचं अपहरण केलं जातं. त्यानंतर सीतामातेचं अपहरण झाल्यानंतर सीतामातेंना परत आणण्याचा साठी जो काही युद्ध रावणासोबत केलं जातं यामधून देखील आपल्याला खूपशा गोष्टी पाहायला मिळू शकतात. कुणी सीतामातेला हरण करून नेलेलं आहे हे सुरुवातीला प्रभू श्री रामचंद्रांना माहीत देखील नव्हतं. जटायू पक्षी आपण पाहतो, कथेमध्ये मी फारसं जाणार नाही आहे. जटायू पक्षाकडून त्यांना माहीत होतं की रावण जो लंकेमध्ये राहतो, लंकाधिपती आहे, लंकेचा राजा आहे, त्यांनी सीतामातेला अपहरण करून नेलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्र राजकुमार आहेत, राजा, भावी राजा आहेत. त्यांनी असा विचार करू शकला असता, ठीक आहे मी दुसरं लग्न करेल, पण एक पत्नी. मी परत सांगतो की रामाला आदर्श आपण का म्हणतो की राम हे एक पत्नी एक वचनी आहेत. सीतामातेबद्दल त्यांचं अलोट प्रेम आहे. मग
सुग्रीवाची मदत घेऊन हनुमंतांची मदत घेऊन वानर सेना उभी करून ते रावणाशी युद्ध करण्यासाठी तयार होतात. एक लीडर कसा असावा? आपण बघतो की आजच्या काळामध्ये बघतो आपण खूप जणांची तक्रार असते की आम्हाला चांगले एम्प्लॉई मिळत नाहीत, अकुशल एम्प्लॉई आहेत, त्यामुळे आमची प्रगती होत नाहीये. आपण रामायणचा आणि याची जर सांगड घातली तर रामानं तर साध्या वानरांकडून लंकेचं दहन केलं, लंकावर विजय मिळवला. तर लीडरशिप कशी असावी की अकुशल कामगारांकडून देखील आपल्याला चांगल्या रीतीनं आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करता आलं पाहिजे. हा दृष्टिकोन आपल्याला ह्या राम आणि वानर सेना यांच्यामधून आपल्याला मिळू शकतो. की राम हे ग्रेट मोटिवेटर आहेत. त्यांनी वानर सेनांची सांगड घालून सुग्रीवांची मदत घेऊन हनुमंतांची मदत घेऊन लंकेवर विजय मिळवला. तर रामाच्या प्रत्येक व्यक्तिरेखापासून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. काही चुकीच्या व्यक्तिरेखा जे आहेत, आपण रावण म्हणतो किंवा मंथरा म्हणतो किंवा कैकेयी म्हणतो, त्यांच्याकडून देखील आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. कैकेयी आणि मंथरा ज्यांच्यामुळं रामाला वनवासाला जावं लागतं. तुम्ही म्हणाल ह्याच्यापासून आपल्याला काय शिकायला मिळेल? मंथरा जी की कैकेयीचे कान फुकते की बाबा हे कैकेयी तू वेडेपणा करतेस, तुझा पुत्र आजोळी गेल्यामुळं भरत जो आहे, दशरथानं हा घाट घातलेला आहे की त्याला रामाला प्रभू श्रीरामचंद्राला उत्तराधिकारी नेमायचं आहे आणि तुझ्या पुत्राला उत्तराधिकारी नेमायचं नाही, तर तू काहीतरी कर. पहिल्यांदा कैकेयी ऐकत नाही, कारण की तिचं देखील प्रभू श्रीरामचंद्रावर तेवढंच प्रेम असतं. आणि प्रभू श्रीरामचंद्राने देखील आपल्या आईच्या मध्ये कुठलाही सावत्र भाव आपल्या पूर्ण त्याच्या जीवनामध्ये बाळगलेला आपण पाहत नाही. पण एकच गोष्ट सतत भरवल्यानंतर आणि पुत्राचं आपल्या पुत्रापत्री अंधप्रेम असल्यामुळं कैकेयी हा निर्णय घ्यायला तयार होते की रामाला वनवास झाला पाहिजे. तर ह्याच्यावरून आपण शिकू शकतो कुणाचं ऐकायचं, सल्लागार कोण असले पाहिजेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील काही जण सल्ला देतात, पण तो सल्लागार देणारा जो आहे तो किती पात्रतेचा आहे. एखाद्या मंत्रीसारख्या जर सल्लागार जर असेल आणि त्यांचा सल्ला ऐकून जर आपण जर काहीतरी निर्णय घेत असू तर आपला निर्णय हा कधीच चांगला करेक्ट असणार नाही आहे, आपली अधोगती होईल. आणि आपण पाहतो मंथरा चुकीचा निर्णय सल्ला देते आणि त्या सल्ला ऐकून कैकेयी प्रभू श्रीरामचंद्र ज्याला ती स्वतः देखील आपल्या पुत्रापेक्षा जास्त प्रेम करत असते, तिला वनवासाला पाठवण्यास तयार होते. ह्या वनवासाच्या पाठवण्यामागचं कारण जो आहे तो दशरथ राजानं कैकेयीला दिलेलं वचन. त्या वचनाची देखील एक गोष्ट आहे, कथा आहे की जेव्हा दशरथ राजा एका युद्धाला जातात आणि त्या युद्धामध्ये दशरथ राजांचा पराभव व्हायचा प्रसंग असताना कैकेयी सामोरे जाते त्या युद्धाला आणि ती युद्ध दशरथ राजा जिंकतात. आणि त्या युद्ध जिंकल्यानंतर त्या आनंदामध्ये ते कैकेयीला सांगतात की ही राणी की तू माझा जीव वाचवला आणि या युद्धामध्ये
मी हरण्याच्या मार्गावर होतो, या कटू प्रसंगामधून तू मला बाहेर काढलंस, तुला काय पाहिजे ते वचन तू माग. तर ह्या गोष्टीमध्ये एक फार मोठं शिकण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही खूप आनंदामध्ये असतात तेव्हा कोणाला देखील वचन देऊ नका, कुठल्याही कमिटमेंटमध्ये तुम्ही पडू नका. कारण की जेव्हा माणूस आनंदामध्ये किंवा दुःखामध्ये असतो तेव्हा त्याची बुद्धी जी आहे ती स्थिर असत नाही. त्या दोन्ही प्रसंगामध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदात असाल किंवा तुम्ही दुःखात असाल, तर कुठल्याही प्रकारचं कुणाला, विशेषतः आनंदामध्ये आपण थोडं भान आपलं हरपलेलं असतं. आणि दशरथ राजांची हीच चूक झाली की त्यांनी एक ब्लाइंडली वचन दिलं आणि ते वचनाचं पुढं आपण पाहतो की रामाच्या वनवासामध्ये त्या वचनाचं रूपांतर झालं. तर सेल्फ डेव्हलपमेंट फ्रॉम रामायण ह्याच्यामध्ये ह्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत की तुम्ही खूप जर आनंदामध्ये असाल, खूप जर तुमच्या तुम्ही कुठला ते उत्साहामध्ये असाल, तर ब्लाइंड कमिटमेंट कोणाला देखील करू नका. त्यानंतर आपण पाहतो की सीताचं हरण जे आहे ते कशामुळे होतं की एक हरिण सीतामाता पाहते, जो की ॲक्च्युअल एक राक्षस असतो. पण त्या हरणाकडं आकृष्ट होऊन सीतामाता रामाला सांगते की हे रामा, मला हे हरिण पाहिजे. कारण की तेवढं चकाकतं आहे, त्याची कांती एवढी चकाकती आहे, एवढं सुंदर आहे, आणि ते मला तू आणून दे. ह्या गोष्टीवरून देखील आपल्याला हे लक्षात येतं की प्रत्येक चकाकणारी गोष्ट जी आहे ती चांगलीच असेल असं नाही आहे. आपल्याला काही प्रलोभन आपल्या जीवनामध्ये येतात, ते प्रलोभन आपल्याला दिसल्यानंतर आपण थोडा विचार केला पाहिजे की बाबा हे आपण जेव्हा करतोय, प्रलोभनामध्ये मी जेव्हा पडतोय ते खरंच चांगलं आहे का. कारण आपण पाहतो की श्रीराम त्या हरिणाकडं जातात, नंतर लक्ष्मण जातो, आणि हाच प्रसंग पाहून रावण सीतेचं अपहरण करतो. त्यानंतर जेव्हा सीतेचं अपहरण झालेलं आहे, मी आत्ताच सांगितलं की जटायू पक्षी जो आहे तो सांगतो की हे रामा, सीते मातेचं हरण जे आहे, मी खूप प्रयत्न केला रावणाला अडवायचा, पण रावणानं सीतेचं अपहरण केलेलं आहे. जटायू पक्षी हा दशरथ राजाचा खरं तर मित्र असतो. तो मरताना सांगतो की हे श्रीरामा, मी जेव्हा स्वर्गात जाईल तेव्हा मी दशरथ राजाला सांगू, तुझ्या पित्याला सांगू का की असं असं तुझ्या पुत्रावर असं असं प्रसंग आलेला आहे, त्याच्या पत्नीचं अपहरण झालेलं आहे. तेव्हा श्रीराम त्याला सांगतात की हे जटायू पक्षी, तू दशरथ माझ्या पित्याला काही सांगू नको, मी सीतेला रावणापासून सुटका करून आणेल, रावणाला यमसदनी पाठवेल, आणि रावण मग दशरथ राजाला सांगेल की तुझ्या पुत्राचं मी पत्नीचं हरण केल्यामुळं तुझ्या पुत्राच्या हस्ते माझा वध झालेला आहे. म्हणजे ह्याच्यावरून एका मनात असलेला सगळं राज्य, सगळं सैन्य, फक्त एक वानरसेना आणि काहीच्या मदतीनं देखील आपण किती मोठा पराक्रम गाजवू शकतो, हा आत्मविश्वास रामाचा आपल्याला ह्या प्रसंगामधून दिसू शकतो. तर आपल्याकडं जरी कमी साधनं असली तरी एक इच्छा, एक आत्मविश्वास जर असेल एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी, तर आपण कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो. हे ह्या रामाच्या वचनाद्वारे
वक्तव्याद्वारे, जटायूसोबतच्या वक्तव्याद्वारे आपल्याला समजू शकतं. त्यानंतर राम सुग्रीवाची मदत घेतो. रामाची आणि सुग्रीवाची मैत्री जी आहे ही देखील खूप गोष्ट आपल्याला शिकवणारी आहे की एकमेकाला दिलेलं वचन जे आहे, रामाचं पूर्ण चरित्रामध्ये राम एकदाच थोडे रागवलेले आपल्याला पाहायला मिळतात. राम आणि सुग्रीवांची जेव्हा भेट होते तेव्हा असं ठरलं असते की सुग्रीवाची पत्नी त्याच्या ज्येष्ठ बंधू वाली यांनी त्याचं हरण केलेलं असतं आणि त्याला त्याच्या राज्यामधून हाकलून दिलेलं असतं. तर सुग्रीव म्हणतो की हे रामा, तू मला वालीला मारण्यामध्ये किंवा वालीकडून माझी पत्नी परत सोडवण्यामध्ये मदत कर. मी तुला रावणाकडून सीता परत आणण्यासाठी मदत करेल. राम तयार होतात. राम आपलं वचन पाळतात. वालीचं वध होतो आणि त्या ठिकाणी सुग्रीवाचं राज्याभिषेक होतो आणि त्या आनंदामध्ये सुग्रीव आपलं वचन विसरतो की बाबा ठीक आहे, मला राज्य मिळालं आहे, माझा राज्यकारभार सुरू झालेला आहे, पण सीतेचं परत रामापाशी आणणं हे जे मी वचन दिलेलं आहे रामाला, तो विसरतो आनंदामध्ये. तेव्हा राम त्याला कठोर लक्ष्मणांना सांगतात की हे लक्ष्मणा, तू सुग्रीवापाशी जा आणि त्याला वचनाची त्याला आठवण करून दे. म्हणजे काही प्रसंगी आपल्याला कठोर होणं देखील गरजेचं पडतं. मग सुग्रीव रामा तो वचन आठवून रामाला मदत करण्यासाठी तयार होतो. रामायणामध्ये सर्वात रामाचा एकनिष्ठ सेवक जो आहे तो हनुमंत. जेव्हा रावणाचं विजय मिळवायचा आहे आणि रावणाकडून सीता वापस आणायची आहे, पण रावण ह्याच्यामध्ये जो आहे तो समुद्र आहे, एक मोठा समुद्र आहे आणि सीता कुठे आहे, लंका कशी आहे, लंकेचं बळ किती आहे हे पाहण्यासाठी लंकेमध्ये जाणं आणि राम सुखरूप आहेत आणि ते सीतेला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ते प्रयत्न करतात. ते सीतामातेला समजण्यासाठी कुणीतरी लंकेमध्ये जाणं हे आवश्यक होतं. तेव्हा हा समुद्र जो पार करेल असा एकच त्यांच्यासमोर व्यक्ती होता, तो म्हणजे श्री हनुमान. तो प्रसंग देखील एक मोटिवेटर कसा असतो आणि एखाद्याची शक्ती किती आहे हे त्याला माहीत नसेल, पण एखादा त्याचा चांगला मार्गदर्शक जर त्याच्या पाशी जर असेल तर तो त्याला मार्गदर्शन करून तो शक्तीची जाणीव त्या व्यक्तीला होऊ शकते. जेव्हा जामवंत सांगतो की बाबा हे हनुमंत एका शापामुळे त्याला त्याच्या शक्तीची जाणीव नसते, तर तेव्हा जामवंत जो आहे तो हनुमंताला सांगतो की हे हनुमंता, तू एक शक्तिमान आहेस, तू पराक्रमी आहेस, तू लहानपणी सूर्याला धरायला गेला होतास, तर तो हे समुद्र जो आहे हा पार करणं ही एक फार तुझ्यासाठी फार किरकोळ गोष्ट आहे. आपण पाहतो एक मंथरा जी आहे ती कैकेयीला चुकीचा सल्ला देते आणि एक जामवंत जो आहे तो हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो. आणि आपण पाहतो की हनुमंत तो समुद्र पार करतो, लंकेमध्ये जातो
सीता मातेला भेटतो, प्रभू रामांचं ख्याल खुशाली सांगतो आणि आपले शक्तीचं प्रदर्शन द्यावं. जेव्हा त्याला इंद्रजित त्याला पकडून बंदी करून रावणासमोर आणतात, तेव्हा तो सांगतो की हे रावणा, तू जरी शक्तिमान असला तर तुझ्यापेक्षा प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत ते अधिक शक्तिमान आहेत आणि तू सीतेचं हरण जे केलेलं आहे हे चुकीचं आहे. तू सीताला वापस कर रामाकडं, रामाची क्षमा माग. प्रभू रामचंद्र हे दयाळू आहेत आणि ते तुला माफ करतील. म्हणजे आपल्या नेत्याबद्दलचा आत्मविश्वास, आपल्या लीडरबद्दलचा आत्मविश्वास या प्रसंगामधून आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रावण अर्थातच त्याची गोष्ट ऐकत नाहीत, उलट त्याच्या शेपटीला पेटून देतात. आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं या दृष्टिकोनातून हनुमंत पूर्ण लंका आपल्या लावलेल्या शेपटीच्या आगीनं जाळतो. एक सैनिक एवढा विध्वंस करू शकतो रामाचा, तर रामाची शक्ती किती असेल या प्रसंगातून आपल्याला इथं पाहायला मिळू शकतं. तर आपण देखील आपल्या ह्या लहान लहान गोष्टीमधून खूप गोष्टी शिकू शकते की आपली शक्ती काय आहे. कधी कधी आपण आपली शक्ती आपल्याला होऊ शकत नाही, तर आपल्या शक्तीचं, आपलं क्षमतेचं मूल्यमापन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे जर काही साध्य करायचं असेल तर. त्यानंतर रामायणामधलं विरुद्ध पक्षातलं पात्र म्हणजे रावण. रावण जर आपण पाहिलं तर रावण हा एक शक्तिमान राजा आहे, बुद्धिमान राजा आहे. नवग्रह त्याच्या अधीन आहेत, नवग्रहावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. एवढा शक्तिमान, एवढा चांगला राजा असून देखील फक्त अहंकार मुळे त्याची अधोगती होते. तर कोणत्याही गोष्टीमधला अहंकार जो आहे तो माणसांचं अंधपतन करतो, चुकीचा मार्गाला त्याला नेतो. हे ह्या रावणाच्या पात्रावरून, रावणाच्या व्यक्तिरेखामधून आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर जेव्हा रामाचं आणि रावणाचं युद्ध ठरतं तेव्हा राम लगेच युद्धाला तयार होत नाही. ते सांगतात की हे रावणा, एक संदेश पाठवतात, दूत पाठवतात अंगदच्या रूपामध्ये की तू सांग रावणाला की तू सीतामातेला जर परत पाठवलंस तर युद्ध प्रसंग टळू शकतो, जीवितहानी टळू शकते. पण अंगदचा संदेश जो आहे तो रावण धुडकावून लावतो. तर ह्या गोष्टीतून आपल्याला शिकता येतं की एखाद्या चुकीच्या मार्गावर जर आपण चाललो असू तर कुणी जर आपल्याला सांगत जर असेल की बाबा हे चुकीचा मार्ग आहे, तर आपल्याला तो सल्ला ऐकला पाहिजे आणि त्या सल्ला ऐकून त्या मार्गावर जायला पाहिजे. बिभीषण जो रावणाचा सक्का बंधू आहे, सक्का भाऊ आहे, तो देखील सांगतो हे रावणा, तू जे सीतेचं अपहरण केलेलं आहे हे चुकीचं आहे. तू सीतेला रामाकडं परत पाठव. पण हा सल्ला देखील रावण ऐकत नाही. तेव्हा अधर्माच्या बाजूने आपला भाऊ चाललेला आहे हे पाहून बिभीषण
रावणाचा पक्ष सोडतो आणि प्रभू रामचंद्रांच्या पक्षामध्ये येतो. या प्रसंगामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की जर आपल्या कुटुंबामध्ये एखादा रावण जर असेल, एखादा अधर्माच्या बाजूने जात असेल, चुकीच्या मार्गाने जात असेल, तर त्याची साथ देऊ नका. कारण की त्याची साथ, त्याला तुम्ही सल्ला द्या, की त्याला तुम्ही सांगा की बाबा हे जे करतोयस तू ते चुकीचं आहे, चुकीचा मार्ग तू तुझ्या जीवनामध्ये निवडलेला आहेस, ह्याच्यातून तुम्हाला तुझं अंधपतन होणार आहे. पण तो जर ऐकत नसेल तर त्याच मार्गानं तुम्ही देखील जायची काहीही गरज नाही आहे. हे तुम्ही विभीषण आणि रावण एकाच कुटुंबामधले, एकाच मातेपोटी जन्माला आले दोन्हीही पुत्र, एक पाहतो की आपला भाऊ अधर्माच्या बाजूने चाललेला आहे, तर त्याच्या साथ न देता तो धर्माच्या बाजूनं, ज्या बाजूनं श्री प्रभू रामचंद्र आहेत, त्याची साथ द्यायला तयार होतो. दुसरा बंधू कुंभकर्ण. बघा, विभीषण, रावण, कुंभकर्ण सख्खे बंधू. कुंभकर्ण देखील रावणाला सांगतो की हे रावणा, तू सीतेचं हरण जे केलेलं आहे चुकीचं आहे, तू अधर्म केलेला आहेस, तू प्रभू श्रीरामचंद्रांची माफी माग, सीतेला परत प्रभू श्रीरामचंद्रांकडं पाठव. पण हा सल्ला देखील रावण धुडकावून लावतो. पण कुंभकर्ण विभीषणासारखं रामाच्या पक्षामध्ये न येता बंधू प्रेमापोटी युद्धामध्ये उतरण्यास रावणाच्या बाजूने तयार होतो आणि आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये त्याचा अंत होतो. बंधूचा अंत होतो, आपल्या इंद्रजित पुत्राचा अंत होतो. एका आपण ह्याच्यावरून लक्षात घ्यायचे की एक चुकीचा मार्ग तुम्ही निवडला की काही काळानंतर आपल्या लक्षात जरी आलं इथं की हा चुकीचा मार्ग आहे माझा, तरी कधी कधी आपला अहंकार जो आहे, आपला इगो जो आहे, तो त्या चुकीच्या मार्गावरून परत आपल्याला चांगल्या मार्गाकडे येण्यासाठी अडथळा ठरतो. रावणाच्या बाबतीत देखील असंच झालेलं आहे की त्याला त्याचा पुत्र त्याचा रामासोबत लढताना मरण पावतो. त्याचा कुंभकर्णासारखा एवढा बलाढ्य बंधू मारला जातो. अनेक सैन्य त्याचे सैनिक मारले जातात, अनेक सरदार त्याचे मारले जातात. आणि हे युद्ध आपण जिंकू शकत नाही हे रावणाला देखील एका प्रसंगी लक्षात येतं. पण त्याचा अहंकार जो आहे, आता जगून तरी काय करायचं, एवढं माझं सगळे जग गेलेले आहेत, कुणासाठी जगायचं, अहंकार, उद्वेग, निराशा त्याला त्याच्या अंताकडं जाण्यास भाग पाडतात. तर रामायणाच्या प्रत्येक पात्रामधून, प्रत्येक व्यक्तिरेखामधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं, जे की आपल्याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. अहंकार जर तुम्ही बाळगला तर तुम्ही कितीही बलाढ्य असाल, तुमच्या अहंकारामुळं, तुमच्या एका चुकीच्या मार्गामुळं, तुमच्या अधर्मामुळं, तुमच्या एका चुकीच्या कर्मामुळं तुमचं अंधपतन होऊ शकतं. हे रावणाच्या व्यक्तिरेखामधून आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष्मण जो पूर्ण वनवासामध्ये आपण जर बघितलं की रामासोबत कमीत कमी तिची पत्नी म्हणजे सीता माता तरी वनवासामध्ये त्याला साथ द्यायला होती. पण लक्ष्मण जो आहे बंधूच्या प्रेमामुळं वनवास
साला तयार होतो. आणि आपण बघितलं आहे की पूर्ण रामायणामध्ये रामाचं आणि लक्ष्मणाचं प्रेम, राम आणि लक्ष्मण हे वेगळे नाहीच आहेत. बंधूबद्दल, आपल्या भावाबद्दल किती प्रेम असावं हे राम आणि लक्ष्मणामधून, राम आणि भरत, ज्या भरताच्या मूळ काही सांगते की राम तू वनवासाला जा, आणि जेव्हा भरताला हे कळतं आणि तो जेव्हा अयोध्येमध्ये येतो आणि त्याला माहीत होते की प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास झालेला आहे, तेव्हा ते रामापाशी येतात आणि सांगतात, हे रामा, माझ्या आईच्या चुकीच्या निर्णयामुळं तुला वनवास भोग प्राप्त झालेला आहे, तू परत अयोध्यामध्ये ये आणि तुझं राज्य तू सांभाळ. पण अर्थातच राम तयार होत नाहीत. तेव्हा भरत त्यांच्या पादुका मागतो आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवून राम जसा वनवासामध्ये राहतात तसाच अयोध्येच्या बाहेर वनवासाच्या वेशामध्येच कुठल्याही सुविधाचा स्वीकार न करता रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष तो राज्यकारभार पाहतो. किती मोठा त्याग आहे. ह्याच्यातून बंधुप्रेम, भरताचा त्याग हा दिसून येतो. राम जेव्हा युद्ध रावणाची मात करून सीतेला घेऊन जेव्हा परत अयोध्यामध्ये येतात, तेव्हा ते पहिल्यांदा आपले माता कौशल्याला भेटायला न जाता कैकेयीला भेटायला जातात. ज्या कैकेयीमुळे त्यांना एवढं दुःख प्राप्त झालेलं आहे, ज्या कैकेयीमुळे त्यांना वनवास भोगावा लागलेला आहे, तिच्या प्रती देखील त्याच्या मनामध्ये कुठलाही द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचा मत्सर नाही, तेवढंच प्रेम आहे. या प्रसंगामधून आपल्याला समजलं पाहिजे की जीवनामध्ये, आपल्या देखील जीवनामध्ये काही व्यक्ती अशा येतात की जे तुम्हाला दुःख देतात, जे तुम्हाला त्रास देतात, तर त्यांना माफ करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर पूर्ण रामायणाच्या एक एक व्यक्तिरेखामधून आपल्याला खूपशा गोष्टी पाहायला मिळतात. जीवनाचं वाटचाल करताना एखाद्या प्रसंगी काय निर्णय घ्यावा हे आपल्याला समजत नसेल तर रामायण वाचून पाहून आपण आपला निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे रामायण हे एक आदर्शवत मार्गदर्शकपर आपल्या जीवनामध्ये ठरू शकतो. त्यामुळे आजचा हा सेल्फ डेव्हलपमेंट फ्रॉम रामायणा यामधून देखील आपल्याला खूपशा गोष्टी, रामायण तशी कथा तर आपल्याला माहीत आहे, तर ह्याच्यामधून काही आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या जीवनामध्ये काही प्रगती करता येऊ शकते का, याच्यावर मी माझ्या वकुबानुसार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच रामायणापासून आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो आणि आपली प्रगती करू शकतो. खूप खूप धन्यवाद.